अबे इधर से इसका फेस नहीं दिख रहा, हट हट हट। अगं आई, आज आपल्या घरी कसाचे उपाय आणि आजीचा मोठा फोटो समोर म्हणजे काढवला आहे. काय आजीचा वर्षच राहत आहे. वर्षच राहत म्हणजे काय? काय अशी प्रश्न विचारू नये का? सांगा ना, हे तरी सांगा की आजी असते ना का? किती दिवस झाले आजी दिसलीच नाही का? ती तेव्हा घरी गेली. गप्पर तुम्ही तिला डॉक्टरकडे घेऊन गेला होता ना, मग घरी आणलंच नाही काय? तिथूनच देवाने तिला बोलवलं. पण का ती कशाला गेली? ती कुठेही जाताना मागे जात होती. मला सोडून कशी का गेली? देवाने तिला का बोलवलं? हे आपले देव बाप्पा हेच का? पण हे राहतात कुठे? किंवा येणार? गाय तुला रडायला काय झालं? काय रडते? काय खूप खूप लांब? बाबा मग तिथपर्यंत आजी एकटीच गेली? कशी का गेली? विमानामध्ये बसून गेली का? तिच्याजवळ पुरेसे पैसे आहेत ना? तिची परिस्थिती विसरली. तू किंवा बाबांनी तिच्याजवळ पुरेसे पैसे दिले होते का? अगं तिच्या मोबाईलचे टेप विसरली. तू मोबाईल का दिला नाही आई? ती कशी काय बोलत तिच्याशी? आणि तिला नवीन मोबाईल नंबर सुद्धा माहित नाही. आपल्याला कसं काय फोन लावणार ती? आजीचा फोटो बघून तिची खूप आठवण येते मला. मी शाळेतून आलो ना की आम्ही गप्पा मारायचो, खेळायचो. मला ना शाळेत मिळालेली बक्षीस दाखवायची आहे तिला. तिच्याकडून छान कथा ऐकायची आहे. बद्दल खूप खूप माहिती घ्यायची आहे. फ्रेंड्स बद्दल बोलायचे आहे. आणि तिच्या हाताची भाजीपोळी खायची आहे. आणि तिच्या हाताची लाडू सुद्धा खायची आहे. तेवढं विचार ना, तू तिला केव्हा पाठवणार? त्यांना जमणार की नाही हे तरी विचार की मी आणि बाबा तिला घ्यायला येऊ का? म्हटलं तर विचार की मी येऊ. विचारणार रडते कशाला? बाबा तुम्ही असे गप्प का बसले? तुम्ही विचारा देऊ बाप्पाला. होय, तिच्या सुंदर होती ना, त्यासाठी बोलवलं का? नाही, तुम्ही तिला कामासाठी पाठवलं का? बोल बोल, भूल गया बोल. नाही का? तू तर म्हणते देव बाप्पा खूप दयाळू आहे, चांगला आहे, आपली मदत करतो. मग तो आजीला सुट्टी का नाही? कसला चांगला, कसला दयाळू? का काच बोललो आहे? तू माझ्यावर रागली तरी देव बाप्पा का नाही ऐकणार? गणू गणू बोल बोल प्लीज. देवा देवा बोल बोल बोल. देवा देवा माझा हिला देणं दिवसाची सुट्टी ऐकणार ना अजून? धन्यवाद.